ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्र संहिता सृष्टीखंड अध्याय 5. नारदांचे शिवतीर्थ भ्रमण व ब्रह्मलोकी प्रस्थान. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, महर्षींनो, भगवान श्रीहरी अंतर्धान पावल्यावर मुनिश्रेष्ठ नारद शिवलिंगाचे भक्तिपूर्वक दर्शन करत भूलोकी संचार करू लागले. त्यांनी अनेक शिवतीर्थांना भेटी दिल्या. तेथील भोग व मोक्षदायक अशा अनेक शिवलिंगांचे प्रेमाने दर्शन घेतले. त्या समयी दिव्यदर्शी नारदांना पृथ्वीवर शुद्ध चित्ताने हिंडताना पाहून त्यांनी शाप दिलेले दोघे शिवगण त्यांच्या सन्मुख गेले. त्यांनी त्यांचे पाय धरले व काकुळतीने म्हणाले, हे ब्रह्मन, आम्ही शिवजींचे गण आहोत. राजकुमारी श्रीमतीच्या स्वयंवरामध्ये तुमचे चित्त मायेने मोहित झाले होते, तेव्हा आम्ही तुमची थट्टा केली. हा आमच्याकडून मोठाच अपराध घडला. त्या प्रमादाबद्दल शिवजींच्या प्रेरणेने तुम्ही आम्हाला शाप दिला. त्यात तुमचा काहीही दोष नाही. त्या समयी गप्प राहणे हेच आमच्या हिताचे होते, म्हणून आम्ही काहीही बोललो नाही. आता आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. आमच्यावर दया करा, आम्हाला शापमुक्त करा. त्यांची प्रार्थना ऐकून नारदांना पुन्हा पश्चाताप झाला. ते म्हणाले, हे रुद्रगणांनो, तुम्ही महादेवांचे गण आहात, सर्वांना आदरणीय आहात. त्यावेळी शिवजींच्या इच्छेनेच माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, म्हणून मी मोहवश होऊन तुम्हाला शाप दिला. या अपराधाबद्दल तुम्हीच मला क्षमा करा, अशी माझी विनंती आहे. माझे शापवचन कधीही व्यर्थ ठरणार नाही. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. तुम्ही मुनिवर्य विश्रवाच्या वीर्यापासून जन्म घ्याल. कुंभकर्ण व रावण या नावाने सर्वत्र प्रसिद्ध व्हाल. राक्षसांचे अधिपती व्हाल. बलवान, वैभवसंपन्न, परमप्रतापी, परमशिवभक्त आणि जितेंद्रिय व्हाल. तुम्ही त्रैलोक्यावर राज्य कराल. श्री विष्णू हे शिवप्रभूंचेच दुसरे स्वरूप आहे. त्यांच्या हातून मृत्यू येऊन तुमचा उद्धार होईल. तुम्ही पुन्हा शिवलोके जाल. हे ऐकून शिवगणांना समाधान वाटले. नारदांना वंदन करून ते आपल्या स्थानी परतले. नारदांनाही आनंद झाला होता. ते अनन्य भावाने शिवध्यान करत मार्गक्रमण करू लागले. पृथ्वीवरील समस्त शिवतीर्थांचे दर्शन घेतल्यावर ते शिवजींना अत्यंत प्रिय असलेल्या काशी नगरीस गेले. तिच्या दर्शनाने त्यांना कृतकृत्य वाटले. त्यांनी विश्वनाथाचे दर्शन घेतले. त्यांची प्रेमभक्तीने पूजा केली. काशीतील वास्तव्य आणि विश्वनाथाचा सहवास यामुळे त्यांना परमानंद प्राप्त झाला. ते शिवभक्तीतच रममाण झाले. शिवोपासनेने त्यांची बुद्धी शुद्ध झाली. अंतःकरण पवित्र झाले. त्यांच्या हृदयात भक्तीशिवाय अन्य कोणतीही भावना नव्हती. पुढे त्यांच्या मनात शिवतत्वाविषयी जाणून घेण्याची तीव्र उत्कंठा निर्माण झाली. त्यांना काशीचा आणि विश्वनाथाचा वियोग सहन होणार नव्हता, परंतु तरीही विष्णू आज्ञेला अनुसरून त्यांनी ब्रह्मलोकी प्रस्थान केले. नारदांनी ब्रह्माजींना अत्यंत आदराने नमस्कार केला व म्हणाले, तात, तुम्ही जगाचे पितामह आहात. परब्रह्म परमात्म्याचे स्वरूप यथार्थ जाणता. तुमच्या कृपेने मी विष्णूंचे महात्म्य जाणले. भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, दान मार्ग, दुस्तर तपोमार्ग आणि तीर्थमार्ग यांचे ज्ञानही आत्मसात केले. परंतु मला शिवतत्वाविषयी काहीच माहिती नाही. मी त्यांच्या पूजेचा विधीही जाणत नाही. मी त्यांच्याविषयी सर्व काही जाणू इच्छितो. त्यांची विविध चरित्रे, त्यांचे स्वरूप, त्यांचे प्राकट्य, त्याचप्रमाणे निर्गुण असूनही ते कसे सगुण झाले, सृष्टीच्या आरंभी व अंती ते कोणत्या स्वरूपात असतात, ते सृष्टीमध्ये कशी क्रीडा करतात आणि फल देतात, त्यांचा उमेशी कसा विवाह झाला, तसेच कार्तिकेयाच्या जन्माची हकीकत व या इतर अनेक गोष्टी जाणून घेण्यास मी अत्यंत उत्सुक आहे. भगवान शिव कसे प्रसन्न होतात, प्रसन्न झाल्यावर कोणती वरदाने देतात, हेही मला ऐकायचे आहे. या सर्व गोष्टींविषयी मी पूर्वी ऐकले नाही असे नाही, पण त्या माहितीने माझ्या मनाचे खऱ्या अर्थाने समाधान झालेच नाही.
म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला शिवजींच्या संदर्भातील सर्व वृत्तांत सांगा. अध्याय 5 समाप्त. ओम नमः शिवाय.